नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर शेवटच्या लेक्चरमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर बद्दल डिस्कशन केलं होतं, बरोबर. IUPAC नॉमेनक्लेचर करण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की 3 पार्ट्स मध्ये आपल्याला वर्डला लिहायचंय. कोणत्या कोणत्या? वर्ड रूटच्या अगोदर जे येणार ते प्रिफिक्स, त्यानंतर जे येणार ते सफिक्स. सो इन द सेम मॅनर आपल्याला 2 रूल्स लक्षात ठेवायचे होते. त्यामध्ये पहिला रूल होता सिलेक्ट द लॉंगेस्ट पॉसिबल कार्बन चेन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप. सेकंड रूल होता नंबर द चेन इन सच अ वे दॅट द सबस्टिट्यूएंट ऑर द फंक्शनल ग्रुप शुड गेट लोएस्ट लोकंट पोझिशन. म्हणजेच तुम्ही जी काही प्रिन्सिपल पॅरेंट चेन सिलेक्ट करताय ती प्रिन्सिपल पॅरेंट चेन अशा पद्धतीने सिलेक्ट करायची आहे सो दॅट जो सबस्टिट्यूएंट किंवा फंक्शनल ग्रुप त्यामध्ये प्रेझेंट असणार आहे त्याला कमीत कमी नंबर मिळाला पाहिजे. ओके. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण काही एक्झाम्पल्स घेतले होते. आजच्या या लेक्चरला सुरुवात आपण काही एक्झाम्पल्स नाही करू. यामध्ये आपण 2 पार्टचे एक्झाम्पल्स कन्सिडर केलेले आहेत जे की तुमच्या NCERTच्या टेक्स्ट बुक मध्ये पण दिलेले आहेत. पहिले आपल्याला काही स्ट्रक्चर्स दिले, स्ट्रक्चर्स वरनं IUPAC नेमिंग करायचंय. त्यानंतरच्या पार्ट मध्ये आपल्याला वर्ड दिलेला आहे, वर्ड वरनं त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचंय. सो आर यू रेडी? सो चला पटकन व्हिडिओ पॉज करा आणि नाव लिहून बघा पटकन. प्रत्येकाने एकदा अटेम्प्ट करून बघायचंय नाव बरोबर येते की नाही. मग ज्यावेळेस मी इथे सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस तुम्ही क्रॉस चेक करायचे. यस, चलो. सो लेट स्टार्ट. फर्स्ट साठी बघा. सो सिलेक्ट द लॉंगेस्ट पॉसिबल कार्बन चेन. किती कार्बन चेन मित्रांनो? 1 2. नंबरिंग कुठनं करावी लागेल? या कार्बन पासून, बरोबर. फर्स्ट वाली लेफ्ट टू राईट नाही करताना कुठनं करावी लागेल? राईट टू लेफ्ट करावी लागेल. राईट टू लेफ्ट नंबरिंग केल्यावरती फॉर 2 कार्बन ऍटम्स, जर 2 कार्बन ऍटम्स असतील तर 2 कार्बन ऍटम्स साठी वर्ड रूट काय लिहिला जातो मुलांनो? फॉर 2 कार्बन ऍटम्स वी राईट वर्ड रूट व्हॉट? ईच. व्हेरी गुड. वर्ड रूट काय होता त्याचा? ईच होता. ब्रोमिन ग्रुप बघा आपल्या चार्ट मध्ये ब्रोमिन ग्रुप कुठे लिहिला होता? आपण प्रिफिक्स मध्ये लिहिला होता. तो फर्स्ट पोझिशनला ब्रोमिन आहे. फर्स्ट लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. मग मी इथे लिहिणार आहे 1 ब्रोमो. पुढे काय येणार आहे बघा? काय येईल रे मुलांनो? बघा पटकन. 1 ब्रोमो ईथ. सगळे सिंगल बॉन्ड आहे. सो एंडिंग कशाने व्हायला पाहिजे? ANE ने. सो 1 ब्रोमो इथेन. सेकंड साठी बघा लॉंगेस्ट कार्बन चेन ही येईल 1 2 3 4. 4 कार्बन आहे. सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड आहे. सो नाव काय येईल? वर्ड रूट इज ब्यूट. सेकंड कार्बन आहे. सो 2 ENE. ब्यूट 2 ENE. फॉर दिस स्ट्रक्चर दिस विल बी अवर longest carbon chain 1 2 3 and 4. सो सेकंड पोझिशनला कोणता ग्रुप आहे मुलांनो? CH3 ग्रुप आहे. सो नाव काय लिहायचं बघा? 2 मिथाइल 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट. एंडिंग कशाने होईल रे? ANE ने. सो 2 मिथाइल ब्यूटेन इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड. नेक्स्ट केस मध्ये बघा आता लॉंगेस्ट कार्बन चेन मध्ये बघा ही आपली येणार आहे लॉंगेस्ट कार्बन चेन. पण मुलांना याच्यामध्ये लक्षात ठेवायचं फंक्शनल ग्रुप काय आलेला आहे? OH. सो नंबरिंग शुड बी डन फ्रॉम राईट टू लेफ्ट. सो थर्ड आणि सेकंड पोझिशनला आयडेंटिकल ग्रुप प्रेझेंट आहे मुलांना, बरोबर. थर्ड आणि सेकंड पोझिशनला कोणता ग्रुप आहे? आयडेंटिकल ग्रुप आहे. आयडेंटिकल म्हणजे अरे ब्रोमिन ग्रुप आहे पण तो कसा आहे? सेम ग्रुप असतील. जर 2 असतील तर रिपिटेशनच्या वेळी काय सांगितलं होतं आपण? कोणता प्रिफिक्स यूज करायचा आहे? डाय. व्हेरी गुड. सो इथे काय येईल बघा 2,3 डायब्रोमो 2,3 डायब्रोमो. 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट. सगळे सिंगल बॉन्ड आहे म्हणून एंडिंग ANE ने करणार होतो आपण. पण इथे फंक्शनल ग्रुप कोणता आलेला आहे? OH आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये शेवटची एंडिंग E कशाने रिप्लेस करावी लागणार आहे? OL ने. सो फर्स्ट पोझिशनलाच आहे म्हणून 1 OL लिहिण्याची गरज नाही. सो 2,3 डायब्रोमो ब्यूटेन नॉल. आर यू गेटिंग द पॉइंट? ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट हियर इज द प्रिन्सिपल पॅरेंट चेन इज ऑफ 3 कार्बन ऍटम्स. म्हणजे 3 कार्बन ऍटमची प्रिन्सिपल पॅरेंट चेन असेल तर याचं नाव काय येईल मुलांनो? प्रोपेन नॉन. त्यालाच कॉमनली आपण ऍसिटोन असं देखील म्हणत असतो. आता सध्या आपल्याला कॉमन नेम बद्दल आपण डिस्कशन नाही करत आहे. IUPAC नॉमेनक्लेचर लिहिण्यासाठी याचं नाव काय लिहावं लागेल? प्रोपॅनॉन. अरे यस और नो? नेक्स्ट केस मध्ये बघा
किंवा प्रोपॅन 2ONE. तुम्ही म्हणाल सर मग इथे 2 का नाही लिहिला, 2 लिहिला तरी चालेल, बट कीटोनचा फर्स्ट मेंबरच प्रोपॅनॉन असतो, त्याच्यामुळे तिथंच पॉसिबिलिटी की डबल बॉन्ड त्याच पोझिशनला असेल, सॉरी डबल बॉन्ड O त्याच पोझिशनला असेल, म्हणजेच कीटोन ग्रुप प्रेझेंट असेल. इकडे बघा 1 2 3 and 4. ओके 1 2 3 and 4. सो ह्या केस मध्ये बघा 4 कार्बन ऍटम्स आहेत, 4 कार्बन ऍटम साठी वर्ड रूट असणार आहे ब्यूट. फर्स्ट आणि थर्ड पोझिशनला, फर्स्ट पोझिशनला डबल बॉन्ड आणि थर्ड पोझिशनला डबल बॉन्ड आहे. सो त्या केस मध्ये काय ब्यूट 1,3 2 आहे म्हणून डाय, सगळे डबल बॉन्ड आहेत म्हणून ENE. आर यू गेटिंग द पॉइंट? सो ब्यूट 1,3 डाय ENE. आर यस ऑर नो? क्लियर आहे? ओके. तो चेक केले, करेक्ट आलेत बरोबर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला ड्रॉ द स्ट्रक्चर्स ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. काही कंपाऊंड दिलेत, त्याचे स्ट्रक्चर्स आपल्याला ड्रॉ करायचे. तर मुलांना याचे स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी जसं इथे दिलेलं आहे इथेनॉइक ऍसिड. आता ज्याही वेळी आपल्याला नाव दिलेलं असेल म्हणजेच वर्ड रूट गिवन असेल, वर्ड रूट वरनं आपल्याला पहिलं आयडेंटिफिकेशन येईल की त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम्स किती आहेत. आर यस ऑर नो? सो ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कार्बन ऍटम्स, नंबर ऑफ कार्बन ऍटम्स किती असणार आहे याच्यामध्ये, किती असतील मुलांनो? बघा वर्ड रूट आयडेंटिफाय होईल, किती कार्बन आहे, इथ म्हणजे 2 कार्बन आहे. नॉइक ऍसिड म्हणजे आपण इथे लिहिलं CC. ओइक ऍसिड म्हणजे शेवटी काय असणार आहे COOH असेल. उरलेले कार्बनचे बॉन्ड, कार्बन इज अ टेट्राव्हॅलेंट म्हणजे 4 बॉन्ड द्यायचे आहेत आपल्याला. याचे 4 व्हॅलेन्सी कंप्लीट होण्यासाठी मी इथे CH3 लिहितो. सो CH3COOH दॅट इज इथेनॉइक ऍसिड. इकडे ब्रोमोपेंटेन, ब्रोमोपेंटेन दिलेलं आहे म्हणजेच पेंट आहे म्हणजे 5 कार्बन ऍटम पहिले ड्रॉ करून घ्यायचे. करेक्ट. फर्स्ट पोझिशनला आता काय दिलेलं नाही म्हणजे फर्स्ट पोझिशनला असेल, सो फर्स्ट पोझिशनला मी ब्रोमिन लावतो. जर इकडनं नंबरिंग केली तर इथे मी ब्रोमिन अटॅच करतो. उरलेले सगळे बॉन्ड कशाने कंप्लीट करायचे आहेत आपल्याला, हायड्रोजनने. कार्बनला लक्षात ठेवायचे 4 पेक्षा जास्त बॉन्ड होता कामा नाही. जर जास्त झाले तर काय होतं मुलांनो, पाप लागेल तुम्हाला. काय होईल? तर 4 पेक्षा जास्त बॉन्ड द्यायचे नाही, कारण मॅक्सिमम कार्बन किती बॉन्ड फॉर्म करू शकतो मुलांनो, 4च बॉन्ड फॉर्म करू शकते. नेक्स्ट हेक्झेनल. आता बघा AL एंडिंग आहे. AL म्हणजे कोणता ग्रुप असतो रे? व्हेरी गुड, अल्डिहाइड ग्रुप असतो. CHO ग्रुप मीन्स AL, तिथे एंडिंग AL ने होणार आहे. हेक्स म्हणजे किती कार्बन ऍटम? 6 कार्बन ऍटम ड्रॉ करा. 3 2 5 आणि 6. शेवटी मी इथं C डबल बॉन्ड OH म्हणजे CHO ग्रुप लिहितो 6व्या कार्बनला आणि उरलेले हायड्रोजनने बॉन्ड कंप्लीट करतो. मग तुम्ही म्हणाल सर प्रत्येक वेळी असा बॉन्ड लाईन मध्ये लिहायचं का? नाही, तुम्ही कंडेन्स फॉर्म मध्ये पण लिहू शकतायत, काही अडचण नाही. फक्त मेक शुअर की कार्बनचे बॉन्ड 4 पेक्षा जास्त होता कामा नाही. बरोबर. नाउ नेक्स्ट इज ब्युटॅनोन. ब्यूट मीन्स 4 कार्बन ऍटम, ONE आहे. आता ह्या केस मध्ये बघा ब्युटॅनोन आहे तर त्याचं स्ट्रक्चर कोणत्याही बाजूने केलं तर 2 ब्युटॅनॉनचं स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करावं लागणार आहे. तर बघा मी काय सांगतोय, कार्बन 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 4 कार्बन झाले. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, एक तर ह्या कार्बनला डबल बॉन्ड O लावू शकतो किंवा याला लावू शकतो. कोणत्याही साईडने केलं तर त्याचं स्ट्रक्चर 2 ब्युटॅनॉनचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळणार आहे. करेक्ट. तो 2 ब्युटॅनॉनचं स्ट्रक्चर जर बघायला मिळणार असेल तर इकडे काय येईल CH3 CH2 अँड हिअर CH3. अरे यस ऑर नो? इथे काय येईल? सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 2 ब्युटॅनॉन और ब्युटॅनोन. इथे 2,4 डायक्लोरोपेंटेन. 2,4 डायक्लोरोपेंटेनच्या केस मध्ये काय येणार आहे बघा, सेकंड आणि फोर्थ पोझिशनला क्लोरीन ग्रुप आहे. मग मी इकडनं नंबरिंग ठेवतो, इथे सेकंड आणि फोर्थ पोझिशनला क्लोरीन ग्रुप, बाकीचे रिमेनिंग बॉन्ड हायड्रोजनने कंप्लीट केले. अरे यस ऑर नो? हे रिमेनिंग बॉन्ड कशाने कंप्लीट केले? हायड्रोजनने कंप्लीट केले. सो इट इज व्हॉट 2,3 डायक्लोरोपेंटेन. म्हणजेच मुलांना हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे की व्हेनेवर वी हॅव टू राईट स्ट्रक्चर फ्रॉम इट्स IUPAC नेम, फर्स्ट आयडेंटिफाय वर्ड रूट. वर्ड रूट किती आहे त्याच्यावर तेवढे कार्बन मार्क करा. जर कन्फ्युजन होत असेल तर नंबरिंग सर्वांची लेफ्ट टू राईटच ठेवा, म्हणजे काही त्याच्यामध्ये कन्फ्युजन येणार नाही. आणि एंडिंग कशाने झाले हे मात्र चेक करावं लागेल. ANE ने झालं असेल तर सगळे सिंगल बॉन्ड असतील, ENE ने झालेलं असेल तर डबल बॉन्ड असेल, YNE झालेलं असेल तर ट्रिपल बॉन्ड असेल. त्याच्यानंतर जर एंडिंग OL ने होत असेल तर OH ग्रुपचा प्रेझेन्स असणार आहे. ओइक ऍसिड ने होत असेल तर COOH ग्रुपचा प्रेझेंट असणार आहे. ONE ने होणार असेल तर कीटोनचा प्रेझेन्स असेल आणि AL ने होणार असेल तर अल्डिहाइड ग्रुप दॅट इज CHO ग्रुपचा देखील तिथे प्रेझेंट असणार आहे. मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला? ओके. नाउ वी हॅव टू लुक फॉरवर्ड
आता आपल्याला बघायचंय आयसोमर्स. आयसोमर्स म्हणजे काय असतात रे मुलांनो, तर असे कंपाऊंड्स ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे बट स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असेल. आयसोमर्स म्हणजे काय, द कंपाऊंड्स which are having same molecular formula, the compounds which are having same molecular formula but different structural formula. We can say that, but different structure. असे कंपाऊंड ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल बट त्यांचे स्ट्रक्चर वेगवेगळे येतील त्याला म्हटलं जाईल आयसोमर्स ऑफ इच अदर. हायर क्लासेस मध्ये आपल्याला त्याचे टाइप्स बघायचे इन डिटेल मध्ये, की आयसोमर्स कोणत्या कोणत्या टाइपचे असतात, किती टाइपचे आयसोमर्स असतात. त्यानंतर दुसरा पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये बघायचा असणार आहे की जे आयसोमर्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर होणार आहे. स्ट्रक्चरल आयसोमर असतील, स्टिरिओ आयसोमर्स असतील, बरोबर. स्ट्रक्चरल मध्ये अगेन 5 टाइपचे आयसोमर्स येतील जे की आपल्याला इन डिटेल मध्ये नेक्स्ट पार्ट मध्ये म्हणजे नेक्स्ट इयरला स्टडी करायचे. सध्या फक्त आयसोमर्स म्हणजे काय, तर कंपाऊंड्स विच आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल मी जर एक्झाम्पल घेतलं C5H10, C5H10 घेण्याच्या ऐवजी C5H12 घेतो, म्हणजे कोण येईल रे तो, कोण असेल C5H12 घेतलं तर C5H12 कोणता फॉर्म्युला आहे, CnH2n म्हणजे पेंटेन होईल, बरोबर. पेंटेनचे पॉसिबल स्ट्रक्चर काय आहेत बघा, CH3, CH2, 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 CH3 पेंटेन. दुसरा पॉसिबल स्ट्रक्चर काय बघा बरं, CH3, CH, CH3, CH2, CH3 हे एक स्ट्रक्चर झालं. तिसरं स्ट्रक्चर काय पॉसिबल असू शकतं बघा मुलांनो, CH3, CH3 and this is also CH3. So आता जर या तिघही कंपाऊंडचं मी नाव तिघही जे काही स्ट्रक्चर्स काढले त्यांचं नाव लिहायला गेलो तर बघा फर्स्ट साठी नाव येणार आहे, फर्स्ट साठी काय नाव येईल, पेंटेन. सेकंड साठी नाव काय येईल रे, 1, 2, 3 and 4. तो इथे नाव येईल 2 मिथाइल पेंटेन. इकडे नाव काय येईल, ही झाली आपली लॉंगेस्ट कार्बन चेन. सेकंड पोझिशनला कोणता ग्रुप आहे, मिथाइल ग्रुप आहे. तो 2,2 डायमिथाइल, 2,2 डायमिथाइल प्रोपेन. अरे येस सर, त्याचं नाव काय आलं मुलांनो, 2,2 डायमिथाइल प्रोपेन. अल्दो प्रत्येकाचा जर फॉर्म्युला बघितला तर C5H12 येणार आहे बघा, नोट करा C5H12. बट तिघांचे स्ट्रक्चर वेगळे आले, तिघांचे त्याचं IUPAC नेमिंग पण डिफरंट येणार आहे. अशा फॉर्म्युला म्हटलं जाईल आयसोमर्स ऑफ इच अदर. पॉइंट क्लिअर झाला एकदम सिंपल फॉर्मॅट मध्ये, की जर आपल्याला आयसोमर्स आयडेंटिफाय करायचे असतील, आयसोमर्स म्हणजेच काय, जे मी मगाशी सांगितलं की स्ट्रक्चरल आणि स्टिरिओ, त्याच्याबद्दलचा चार्ट फक्त थोडासा तुम्हाला आयडिया देतो की काय कशा पद्धतीने तो चार्ट आपण ड्रॉ करू शकणार आहे. सो आयसोमर्स मीन्स व्हॉट, कंपाऊंड्स विच आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्यामध्ये असतील स्ट्रक्चरल आयसोमर आणि दुसरा असणार आहे स्टिरिओ आयसोमर्स. ओके. Structural isomers are further divided into 5 types. That is chain isomerism, position isomerism, functional group isomerism, metamerism and tautomerism. Similarly, जे स्टिरिओआयसोमर्स आहेत ते स्टिरिओआयसोमर्स कन्फर्मेशनल अँड कन्फिगरेशनल. कन्फर्मेशनल मागे इक्लिप्स स्टॅगर्ड, कन्फिगरेशनल मध्ये जॉमेट्रिकल ऑप्टिकल, जो की सध्याचा आपला पार्ट नाही आहे, तिथे आपण काही बघणार नाही. सध्या फक्त आपल्याला काय आहे की आयसोमर्स म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, and structural formula is different. Are you getting the point? Okay. Now next we have to look for the reactions. आता reactions मध्ये बघा chemical properties of carbon and its compound, जे की कार्बन आणि त्याच्या रिलेटेड जितके कंपाऊंड्स आहेत
त्यांच्या आता केमिकल प्रॉपर्टीज कशा असतील. सो केमिकल प्रॉपर्टीज बघण्यासाठी इकडे लक्ष द्या. केमिकल प्रॉपर्टीज बघण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे, कंबशन रिएक्शन. ओके, मग कंबशन रिएक्शन मध्ये काय असतं, कंबशन करायचंय म्हणजेच काय करायचं आपल्याला, त्याला बर्न करायचंय. अरे यस ऑर नो, जर कुठल्याही सबस्टन्सला आपल्याला बर्न करायचं असेल, कंबस्ट करायचं असेल, तर त्याला आपण काय बोलणार आहे, कंबशन ऑफ दॅट मटेरियल. मग दिलेल्या सबस्टन्सचं कंबशन होतंय हे आपल्याला आयडेंटिफाय कसं होईल, एकतर ॲरोवरती हीट लिहिलेलं असेल, ट्रायंगल मार्क केलेला असेल, किंवा सांगितलेलं असेल की वी हॅव टू कंबस्ट दिस सबस्टन्स. मग त्याच्यावर काय आपल्याला प्रेडिक्ट द प्रोडक्ट मध्ये रिएक्शन असेल, किंवा डायरेक्ट दिलेलं असतं डिफाईन कंबशन रिएक्शन किंवा व्हॉट डू यू मीन बाय कंबशन रिएक्शन, एक्सप्लेन इन डिटेल. तर त्यावेळेस आपल्याला त्याचा एक्झाम्पलही तिथे मेन्शन करायचा असतं. तो आता इकडे लक्ष द्या. जर सपोज कंबशन करायचं आहे आपल्याला, बरोबर, सो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन अँड इट कंपाउंड्स. फर्स्ट, कंबशन. सो मोस्ट ऑफ द कार्बन कंपाउंड्स आर रिलीज large amount of heat and light on burning. So CH4 plus O2 gives CO2 plus H2O plus heat and light. मग ह्याच पार्श्वभूमीवरती याला आता इथं बॅलन्स करून ठेव केलेलं आहे. C3CH2OH C2H5OH, त्याच्याबद्दल पण इथं सांगितलं की इतके CO2 फॉर्म झाले, H2O फॉर्म झाले. मी ते तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने आपण त्याला अजून बायफर्केट करू शकतो किंवा सिंपल वेने लक्षात ठेवू शकतो. तो इथं ऑक्सिडायझिंग फ्लेम आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, आणि तिकडे काय रिड्युसिंग फ्लेम आहे, दॅट इज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता बघा, ज्या वेळेस आपण एखादा सबस्टन्स बर्न करतो, काही सबस्टन्सेस ब्ल्यू फ्लेम मध्ये बर्न होत असतात, काही रेड फ्लेम मध्ये किंवा येलो फ्लेम मध्ये बर्न होत असतात. तो ज्यावेळेस ते ब्ल्यू फ्लेम मध्ये बर्न होत आहे, दॅट मीन्स वी कॉल इट एज ऑक्सिडायझिंग फ्लेम. ओके, ज्यावेळेस ते ब्ल्यू फ्लेम मध्ये बर्न होत असतात त्यावेळेस आपण त्याला म्हणत असतो इट इज अ ऑक्सिडायझिंग फ्लेम. सेकंडली, ज्यावेळेस ते येलो फ्लेम मध्ये बर्न होतात त्यावेळेस आपण त्याला म्हणत असतो इट इज अ रिड्युसिंग फ्लेम. मग ऑक्सिडायझिंग फ्लेम आणि रिड्युसिंग फ्लेम म्हणजेच कम्प्लीट कंबशन होतंय, इनकम्प्लीट कंबशन होते. ओके, तो इथे दाखवलं बघा, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन घेतला, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला जर कंबस्ट केलं तर इट बर्न्स विथ ब्ल्यू फ्लेम. ब्ल्यू फ्लेम म्हणजे तो काय होतोय, कम्प्लिटली कंबस्ट होते. तेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन घेतला आणि त्याला जर हिट दिली तर इट बर्न्स विथ येलो फ्लेम. बघा इथे व्यवस्थित दिसत तुम्हाला येलो फ्लेम दिसते. तो येलो फ्लेम मध्ये बर्न होतोय म्हणजेच इनकम्प्लीट कंबशन शो होते. सो डिफरन्स बिटवीन सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड, तिकडे काय येईल, कम्प्लीट कंबशन होईल, तिकडे इनकम्प्लीट कंबशन होईल. हे ब्ल्यू फ्लेम मध्ये असेल, तिकडे येलो फ्लेम मध्ये असेल, इकडे क्लीन फ्लेम, तिकडे ब्लॅक स्मोक क्रिएट होईल. नो सुटी डिपॉझिट्स, तिकडे सुटी डिपॉझिट्स फॉर्म होतील. जसं की आपला रेग्युलर यूज मध्ये असलेला एलपीजी सिलेंडर आहे किंवा जो कुकिंग गॅस आपण यूज करतो तो ब्ल्यू फ्लेम मध्ये बर्न होत असतो, आणि जिथे आपण वूड बर्न करून कुकिंग करणार आहेत त्या केसमध्ये येलो फ्लेम आपल्याला बघायला मिळत असते. ओके, सो रिझन फॉर इनकम्प्लीट कंबशन, काय कंबशन असणार आहे, वी विल फाइंड दॅट द फुल्ली ओपन एअर होल, कुठे इकडे, इन द बर्नर बर्न्स विथ द ब्ल्यू फ्लेम ऑर नॉन सुटी फ्लेम. आता काय असतं, जे आपलं बन्सन बर्नर असतं, एअर होल्स आणि याच्यामध्ये एअर होल्स असतात. लॅबमध्ये जर गेलं तर तिथं बर्नर असतं, त्या बर्नरला खाली नोझल असतात, दोन्ही होल्स जर पॅरलली आलेत, समोरासमोर आलेत, म्हणजे होल प्युअरली ओपन असेल तर सफिशियंट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन त्याला मिळत असतो आणि तो ब्ल्यू फ्लेम मध्ये बर्न होईल, म्हणजेच कम्प्लिटली कंबस्ट होईल. पण तेच जर त्याला कम्प्लीट अमाऊंट किंवा त्याला जितका रिक्वायर्ड तितका अमाऊंट ऑफ ऑक्सिजन मिळाला नाही तर तो येलो फ्लेम मध्ये म्हणजेच रिड्युसिंग फ्लेम मध्ये बर्न होत असेल. सो द बॉटम ऑफ कुकिंग वेसल गेट्स ब्लॅक. व्हाय? आता तुम्ही याचा आन्सर सांगू शकता का? बघा इकडे काय होतं, ज्यावेळेस आपण कुकिंग वेसल कुकिंग करत असतो त्यावेळेस कार्बनचे काही पार्ट्स आहेत ते ॲज इट इज याच्यावरती डिपॉझिट राहतात जे इनकम्प्लिटली बर्न झालेले आहेत. जसं बघा, द अनबर्न्ड कार्बन पार्टिकल गेट स्टक टू द बॉटम ऑफ कुकिंग वेसल्स रिझल्टिंग इन द ब्लॅकनिंग ऑफ बॉटम ऑफ वेसल. जे अनबर्न्ड कार्बन पार्टिकल राहिलेत ते तिथे बर्निंग शो, म्हणजे ते इनकम्प्लीट कंबशन झालेलं असतं आणि कार्बन डिपॉझिट ॲज इट इज असतं. आता बघा, जी कंबशन रिएक्शन आपण स्टडी केलेली, दिलेल्या कुठल्याही जर तुम्हाला कंपाऊंड दिलेला असेल आणि त्याचं कंबशन प्रोडक्ट आपल्याला लिहायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीने लिहू शकतो याच्यावरती आधी आपण चर्चा करू. बघा, जर सपोज मला CH4 मॉलिक्यूल दिलेला आहे आणि याचं मला कंबशन करायला सांगितलं, तर कंबशन करण्यासाठी हीट किंवा ट्रायंगल मार्क केलेला असेल. मुलांना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ऑलवेज कंबशन रिएक्शनच्या केसमध्ये. रिएक्टंट मध्ये जितके कार्बन असतील, रिएक्टंट मध्ये जितके कार्बन असतील, मराठी जरा बघून घ्या,
तितके काय फॉर्म झाले पाहिजे, तितके प्रोडक्ट मध्ये CO2 फॉर्म झाले पाहिजे. रिएक्टंट मध्ये जितके हायड्रोजन असतील RH म्हणजे LHS साइडला, रिएक्टंट साइडला जितके हायड्रोजन असतील, कुठेतरी तुमच्या रेड लाईनच्या वरती हे मेन्शनच करून घ्या, जितके हायड्रोजन असतील त्याचे हाफ काय फॉर्म करायचे मुलांनो, H2O फॉर्म करायचे. दोन रूल आहे, सिंपल रूल आहे, एकदम परफेक्टली तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी आपल्याला एखाद्या कंपाऊंडचं कंबशन सांगितलेलं असेल, कंपाऊंडचं कंबशन सांगितलंय म्हणजेच काय होतं रे मुलांनो, त्याला एकतर हीट प्रोव्हाइड केलेली आरोवरती लिहिलेलं असतं किंवा सांगितलेलं असतं कंबशन ऑफ मिथेन. सो व्हेनेवर जितके कार्बन असतील तितके काय फॉर्म करायला सांगितले, CO2. व्हेरी गुड. कार्बन एक आहे तिकडे CO2 पण एक आला. हायड्रोजन किती राहते 4. सो काय सांगितलं, जितके हायड्रोजन असतील त्याचा हाफ म्हणजे 4 चा हाफ किती झाले 2 H2O. मुद्दा समजला का? किती कार्बन असतील रे मग, कार्बन झाले, ऑक्सिजन बॅलन्स झाले, ऑक्सिजनला बॅलन्स करा. इकडे किती आहेत 2 + 2 4 म्हणजे आता आपल्याला इकडे किती द्यायचे 4 ऑक्सिजन. पण असं 4O लिहून चालेल का? अरे चालेल का? नाही, कारण ऑक्सिजन हा ऑलवेज डायटॉमिक फॉर्म मध्ये एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट असतो. मग जितके ऑक्सिजन राईट हँड साइडला आले त्याला डिवायडेड बाय 2 करायचं आणि O2 लिहायचे तितके. म्हणजे याची रिएक्शन काय बनेल बघा, CH4 + 4/2 म्हणजेच 2O2 gives CO2 + twice of H2O. बघा रिएक्शन पण बॅलन्स झाली. अरे यस और नो? मुद्दा समजला? पॉइंट फंडा क्लिअर झाला. जितके कार्बन आहे तितके काय CO2, जितके हायड्रोजन आहे त्याचा हाफ H2O. ऑक्सिजन राईट हँड साइडला काउंट करायचे, त्याला डिवायडेड बाय 2 O2 लेफ्ट हँड साइडला प्लेस करायचे. बघा इकडे परत एकदा एक एक्झाम्पल घेतो, दुसरं एक एक्झाम्पल घेतो. जर सपोज 2 एक्झाम्पल घेऊ आपण, इथे जरा काढून टाकू. हा 2 एक्झाम्पल्स घेऊ. सपोज आपल्याला दिलेलं आहे C4H10 आणि याचा कंबशन प्रोडक्ट तुम्हाला लिहायला सांगितलं. दुसरा दिला कंपाऊंड, सपोज कोणताही घेऊ शकता आपण, तुम्ही मोठा मॉलिक्यूल घ्या जरा, C6H14. ओके, आता याचं ज्यावेळेस कंबशन करणार त्यावेळेस काय फॉर्म होतं बघा, जितके कार्बन आहे तितके काय आले पाहिजे रे CO2. सो 4 CO2 प्लस जितके हायड्रोजन आहे त्याचा हाफ म्हणजेच 5 H2O. अरे यस सर नो? काउंट करा ऑक्सिजन, 4 2 = 8, 8 + 5 13. सो इकडे काय लिहायला सांगितलं तुम्हाला, जितके ऑक्सिजन असतील राईट हँड साइडला त्याला डिवायडेड बाय 2 O2. आता आज वी नो की मॉलिक्युल्स हे फ्रॅक्शन मध्ये नसणार आहे. सो पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा आणि रिराईट करा. बघा twice of C4H10 + 13 O2 gives 8 CO2, 4 होते मल्टिप्लाइड बाय 2 झाला, प्लस 10 H2O. झाली रिएक्शन बॅलन्स बघा, चेक करा. अरे यस और नो? सिंपल एकदम. जितके कार्बन तितके CO2, जितके हायड्रोजन त्याचा हाफ H2O. चला व्हिडिओ पॉज करा आणि सेकंड वाला एक्झाम्पल तुम्ही ट्राय करून बघा बरं. चलो फास्ट. यस झालंय बघा. C6 कार्बन किती आहेत, कार्बन किती आहेत 6. मग CO2 किती आले पाहिजे 6 CO2 बरोबर. हायड्रोजन किती रे 14. मग H2O किती आले पाहिजे 7 H2O. व्हेरी गुड. मग आता इकडे चेक करा, 6 2 12, 12 + 7, 12 + 7 19. मग 19 असतील तर इकडे काय यायला पाहिजे 19 डिवायडेड बाय 2 O2. एकदम मुद्दा क्लिअर आहे. आता याला परत रिराईट करावं लागेल 2 ने मल्टिप्लाय करून. बघा twice of C6H14 that is twice of C6H14 हेक्सेन. इकडे काय होईल 19 O2 gives 6 CO2 प्लस 6 राहील का डबल होतील रे, डबल होतील. किती होतील इथे 6 च्या जागेवरती 12 लिहावं लागेल बरोबर. मग इथे जर 12 घेतलं आपण तर 12 घेतल्यावरती काय येईल बघा 12 CO2 आणि इकडे किती येतील 14 H2O. इन दिस वे तुम्हाला एक्झाम मध्ये कुठलीही रिएक्शन जरी आलेली असेल जिचं कंबशन होत आहे तर कंबशन होत असताना ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर फॉर्म होणार आहे अलॉंग विथ हीट अँड लाईट एनर्जी. अरे यस और नो? मुद्दा क्लिअर झालाय. सो आजच्या या लेक्चर मध्ये आपण काय काय कुठपर्यंत पार्ट कव्हर करत आलो बघा. सगळ्यात पहिल्यांदा लास्ट लेक्चर मध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचरचे रूल्स बघितले, त्याच्या बेसवरती एक्झाम्पल्स घेतले. मग स्ट्रक्चर वरनं त्याचा IUPAC नेमिंग, IUPAC नेम दिलेला असेल तर त्याच्यावरनं स्ट्रक्चर. सेकंड पार्ट बघितला आयसोमर. आयसोमर मीन्स व्हॉट, the compounds which are having same molecular formula but different structural formula
आर कॉल्ड ॲज आयसोमर्स ऑफ इच अदर. त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये फर्स्ट रिएक्शन आपण कव्हर केली. कोणती रिएक्शन? कंबशन रिएक्शन. ऑलवेज लक्षात ठेवायचं कंबशन दोन टाइपचे होणार आहे, कंप्लीट कंबशन, एक इनकम्प्लीट कंबशन. याला आपण कंप्लीट बर्निंग किंवा इनकम्प्लीट बर्निंग म्हणत असतो. तर गॅस फ्लेम वरती, गॅस फ्लेम जर ब्ल्यू कलरची असेल तर कंप्लीट कंबशन होतं. येलो फ्लेम जर असेल तर ती इनकम्प्लीट कंबशन शो करते. म्हणजे जे सॅच्युरेटेड कंपाऊंड असतात ते बर्न्स विथ द क्लीन फ्लेम, ज्यालाच आपण म्हणत असतो ब्ल्यू फ्लेम, ज्यालाच आपण म्हणत असतो इट अंडरगोज कंप्लीट कंबशन. बट इन केस ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स दे अंडरगोज इनकम्प्लीट कंबशन or they burns with reducing flame or we can say that they burns with yellow flame. Are you getting the point? आणि त्यानंतर आपण सांगितलं की जर आपल्याला प्रेडिक्ट द प्रोडक्ट मध्ये क्वेश्चन दिलेला असेल, पहिले तर आयडेंटिफाय कसं करायचं की दिलेला क्वेश्चन हा कंबशन रिएक्शनचा आहे. प्रोडक्ट जे रिएक्टंट असेल, रिएक्टंटच्या पुढे एरो वरती हिट लिहिलेला असेल, ट्रायंगल मार्क असेल किंवा सांगितलेलं असेल याचा आपल्याला कंबशन करायचंय. तर मग कंबशन करताना ऑलवेज लक्षात ठेवायचं रिएक्टंट मध्ये जितके कार्बन असतील तितके CO2 आले पाहिजे, जितके हायड्रोजन असतील त्याच्या हाफ H2O आले पाहिजे. राईट हँड साइडचे ऑक्सिजन काउंट करायचे, डिवायडेड बाय 2 O2 हे आपल्या प्रोडक्ट डिवायडेड बाय 2 O2 हे लेफ्ट हँड साइडला म्हणजेच रिएक्टंट साइडला लिहायचं. जर तिथे ते फ्रॅक्शन मध्ये असेल तर पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं, सो दॅट वी विल रिझल्ट इनटू द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. ओके, सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याचा पुढचा पार्ट म्हणजेच ऍडिशन रिएक्शन असेल, ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन असतील, त्यानंतर सबस्टिट्यूशन रिएक्शन असेल आणि मग शेवटचा जो पार्ट आहे क्लिनिंग ऍक्शन ऑफ सोप सल्फोनिफिकेशन तो आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर करू. ओके, चलो, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.